ई-एस-जीच्या माध्यमातून कॉर्पोरेट जगत हे धर्मांतरांसाठी किती सुपीक जागा झालेली आहे, याच्याबद्दल आपण थोडंसं बघितलं मागच्या 2 भागांमध्ये. सो ई-एस-जीचं रेटिंग हे कॉर्पोरेटसाठी खूप महत्त्वाचं आहे. त्यातलं जे सोशल जे आहे, त्याच्यामध्ये रिलिजियस फ्रीडम आहे, त्याच्यामध्ये इन्क्लुझिव्हिटी आहे. त्यात तुम्ही एल-जी-बी-टी-क्यूच्या लोकांना काही इन्क्लूड करून घेताय का? वेगवेगळ्या जाती धर्माच्या लोकांना इन्क्लूड करताय का? या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. आणि हे लोकं बघतात, की तुमच्याकडे प्रेयर रूम आहे का? तुमच्याकडे लोकांना त्यांचे उत्सव साजरे करण्यासाठी परवानगी आहे का? या सगळ्या गोष्टी ते त्याच्याबद्दल बघतात आणि त्याच्याप्रमाणे रेटिंग्स देतात कॉर्पोरेटला. हे रेटिंग चांगलं मिळालं पाहिजे असं प्रत्येक कॉर्पोरेट कंपनीला वाटतं. आता याच्यामध्ये काही फक्त मुसलमानांना किंवा ख्रिश्चनांनाच ओपन नाही आहे, हिंदूंसाठी पण आहे. पण त्या प्रेयर रूम ज्या बांधलेल्या असतात, त्याला प्रेयर रूम नाव दिलेलं आहे. तिथे किती हिंदू जाऊन संध्याकाळी शुभंकरोती म्हणतात. रोज तिथे प्रेयर रूमचा वापर हिंदू लोकं करू शकतात का? करतात का? हे लोकं तिथे रोज 5 वेळा त्या प्रेयर रूमचा वापर करणार आहे. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जेव्हा कॉर्पोरेट जगत हे म्हणत आहे, की तुम्ही धर्म आपला ऑफिसमध्ये घेऊन या. ख्रिश्चन आणि मुसलमान या दोन्ही धर्मांमध्ये कन्व्हर्जन्स किंवा दुसऱ्या माणसाला आपल्या धर्मात घेऊन येणं हा त्यांचा मूळ उद्देश आहे. त्यांच्या धर्मात ते लिहिलेलं आहे. त्याच्यामुळे ते त्यांच्यासाठी कन्व्हर्जन्स हे ही एक नॅचरल गोष्ट आहे. दुसऱ्याला धर्मात आणणं त्यांच्यासाठी ही खूप पुण्याची गोष्ट आहे. त्याच्यामुळे ते काहीही त्यांच्या धर्माच्या हिशोबाने चुकीचं करत नाही आहे. आणि ते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या संविधानाच्या पण विरोधात जाऊन काही करत नाही आहे. आर्टिकल 25 संविधानाचं हे प्रत्येकाला फंडामेंटल राईट आहे, प्रत्येकाचा धर्म पालन करणं. आणि आर्टिकल 25 मध्येच प्रत्येक धर्माच्या लोकांना त्याचं प्रोपोगेशन म्हणजे त्याचं प्रचार-प्रसार करण्याचा पण फंडामेंटल राईट आपल्या संविधानाने दिलेला आहे. त्याच्यामुळे कन्व्हर्जन्स होतात आहे ना, ते काय असंवैधानिक नाही आहेत. ते संविधानाच्या हिशोबानेच चालले आहेत. त्याच्यामुळे उपाय एकच आहे, हिंदूंना स्ट्राँग बनणं. कॉर्पोरेटमध्ये जाणाऱ्या आपल्या मुला-मुलींना हिंदू धर्माबद्दलची माहिती देणं. कॉर्पोरेटमध्ये जाणाऱ्या आपल्या मुला-मुलींना हिंदू धर्माबद्दलचा अभिमान निर्माण करणं आणि आपल्या मुला-मुलींना इन्सुलेट करणं हे जे सगळे हिंदू धर्माबद्दलचा अपप्रचार असतो त्याच्याबद्दल, की त्यांना हे समजावून सांगणं, की हा अजेंडा ड्रिव्हन आहे. हे आपल्या धर्माला ची टिंगल करणं, आपल्या धर्माबद्दलच्या शिव्या देणं आहे, इलॉजिकल काहीतरी गोष्टी काढणं आहेत. या सगळ्या धर्मात असतात. आपल्या धर्माबद्दल काढल्यामुळे तुम्ही बॅकफूटवर जाता आणि तिथेच गोची होते. तिथेच प्रॉब्लेम तिथेच कन्व्हर्जनला पहिले सुरुवात होते. कॉर्पोरेट जगतामध्ये आपल्यापैकी कोणी जात असेल ना, कन्व्हर्जन रोखायचं असेल तर पहिलं पाऊल आहे त्या प्रेयर रूममध्ये जाऊन रोज संध्याकाळी त्याचा वापर करणं.